नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत महाजन, स्त्रीरोग तज्ञ व प्रसूतिरोग तज्ञ, महाजन मॅटर्निटी होम, इंदिरानगर, नाशिक। आज आपण पाहणार आहोत की पहिली प्रेग्नन्सी आणि दुसरी प्रेग्नन्सी यामध्ये नेमकं काय फरक असतो। सगळ्यात आधी शरीराची तयारी बदलते। पहिल्या प्रेग्नन्सी मध्ये शरीर सर्व काही पहिल्यांदाच अनुभवत असतं, त्यामुळे थकवा, मळमळ, भावनिक चढ उतार हे अधिक जाणवतात। दुसऱ्या वेळेस शरीर आणि मन थोडं आधीच तयार असतं, त्यामुळे काही त्रास कमी जाणवू शकतात। दुसरं, मानसिकता आणि पहिल्या वेळेस थोडी भीती असते, अस्वस्थता असते, तर दुसऱ्या वेळेस आई जास्त आत्मविश्वासाने आणि अनुभवाने वागत असते। तिसरं, काळजी घेण्याची पद्धत। पहिल्या वेळेस भरपूर विश्रांती मिळते, घरातलं लक्ष असतं, त्यामुळे थोडं सोपं असतं, पण दुसऱ्या वेळेस आई आधीच्या बाळाकडे लक्ष देत असते, त्यामुळे स्वतःकडे थोडं दुर्लक्ष नक्कीच करते। चौथं, वैद्यकीय गरजा। जरी अनुभव वाढलेला असला तरी तपासण्या, आहार आणि डॉक्टरांचं मार्गदर्शन हे नियमित घेतलंच गेलं पाहिजे। काही वेळेस दुसऱ्या प्रेग्नन्सी मध्ये अनपेक्षित गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते, कारण अनुभव जरी वाढला तरी त्याचबरोबर आपलं वयही वाढलेलं असतं, त्यामुळे वयानुसार होणाऱ्या गुंतागुंती थोडे वाढण्याची शक्यता जास्त असते। प्रत्येक गर्भधारणा ही वेगळी असते, पहिली असो का दुसरी, काळजी आणि मार्गदर्शन हे दोन्ही गरजेचं असतं। आई म्हणून तुम्ही खूप छान काम करता आणि तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मदतीसाठी आम्ही आहोतच। धन्यवाद।